प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होसाना होसाना. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. आज झावळ्यांचा सण, प्रभू येशू ख्रिस्ताचं राजा म्हणून यरुशलेमामध्ये आपल्या प्रजेसहित आगमन झालं. प्रियजनांनो, जगाचा राजा हा राजवाड्यात जन्माला येतो, पण तुमचा माझा राजा प्रभू येशू ख्रिस्त गाईच्या गोट्यामध्ये जन्मास आलेला राजा आहे. जगाच्या राजाची प्रजा अगोदर तयार असते, परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं या राजानं आपली प्रजा स्वतः तयार केली. प्रियानं, आम्हाला ठाऊक आहे त्यानं येशू ख्रिस्तानं आंधळ्यांचे डोळे उघडले आणि तो आंधळा पाहू लागला. त्याला आनंद झाला आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सानिध्यामध्ये राहू लागला. तो प्रभू येशू ख्रिस्ताची तो प्रजा बनून राहू लागला. कुष्ठ्यास प्रभू येशूनं शुद्ध केलं, त्याचं कुष्ठ गेलं, तो आनंदी झाला आणि येशूचा तो सहभागितेमध्ये राहू लागला. पापी स्त्रिया असतील, अनेक ज्यांचे प्रभू येशू ख्रिस्तानं डोळे उघडले, ज्यांना प्रभू येशू ख्रिस्तानं ज्यांना बाहेरयांना ऐकू येऊसं केलं, मुखे बोलू लागले, व्यंग धड झाले. आज मला या सकाळच्या प्रहरी तुम्हाला सांगू द्या की येशू ख्रिस्त हा राजा म्हणून यरुशलेमात जेसानं त्याचा प्रवेश होण्या अगोदर येशूनं आपली प्रजा तयार केली आणि ती त्याची प्रजा म्हणजे ज्या आंधळ्यांचे डोळे उघडले ती त्याची प्रजा होती. ज्या कुष्ठ्यास प्रभू येशूनं शुद्ध केलं ती त्याची प्रजा होती. ज्या पापी स्त्रियांना पुरुषांना क्षमा केली, जक्कय मत्तय आणि जकादार, ती त्याची प्रजा बनली. आणि अशा ह्या सर्व प्रजेला घेऊन प्रभू येशू ख्रिस्त प्रियानो यरुशलेममध्ये प्रवेश करतो. पवित्र शास्त्रामध्ये नव्या करारात मत्तय कृष्णव्रतमान 21व्या अध्यायामध्ये, मार्क 11मध्ये, लूकमध्ये, योहानमध्ये देखील वेगवेगळ्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं यरुशलेमामध्ये जे आगमन आहे याचा संदर्भ आम्हाला पाहायला मिळतो. प्रियजनांनो, आज आनंदाची गोष्ट ही आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा यरुशलेमामध्ये जयसानं प्रवेश झाला. पण त्या अगोदर बायबलमध्ये मत्तय 21मध्ये लिहिलं आहे, ते यरुशलेमात जवळ येत असता जैतुनांच्या डोंगराजवळ बेतफेगेतवर पोहोचले. तेव्हा येशूने दोघा शिष्यांना असे सांगून पाठवले की तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू अशी तुम्हास लागलीच आढळतील. त्या सोडून मजकडे आणा आणि कोणी तुम्हास काही म्हटले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा, म्हणजे तो तेव्हाच ती पाठवील. संदेष्टांच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे असे झाले. ते असे की सियोनीच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझकडे येत आहे, तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसला आहे. प्रियजनांनो, येशू ख्रिस्तानं 2 शिष्यांना आज्ञा दिली की समोरच्या गावात जा आणि बांधून ठेवलेली अशी गाढवी आणि त्याजवळ एक शिंगरू तुम्हाला आढळतील आणि त्या सोडून आणा. ही प्रभू येशूने दिलेली आज्ञा होती. या शिष्यांनी कोणत्याही प्रकारची शंका कुशंका मनात न घेता प्रभूची आज्ञा पाळली आणि ते समोरच्या गावामध्ये गेलेत. माझ्या प्रियानो, मला पाहायला मिळतं की प्रभू येशूनं जे सांगितलं ते त्यांनी ऐकलं. आज आमच्या जीवनामध्ये जर येशू ख्रिस्त हा राजा, जो शांतीचा राजा, प्रीतीचा राजा, तारणारा राजा, मुक्ती देणारा राजा, आम्हाला आनंद देणारा राजा, आम्हाला नव्या यरुशलेमामध्ये आणि त्याच्या राज्यामध्ये घेणारा हा राजा जर प्राप्त व्हायचा असेल तर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पहिली गोष्ट की येशू जे सांगतो ते आम्ही केलं पाहिजे. या 2 शिष्यांनी ते केलं. समोरच्या गावात ते जा म्हटल्यावर ते गेले आणि त्यांनी ते शिंगरू सोडून आणले. शास्त्रामध्ये जकर्याच्या पुस्तकामध्ये 9वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे प्रियानो, जकर्या 9:9 मध्ये, सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, यरुशलेम कन्ये गजर कर, पहा तुझा राजा तुझकडे येत आहे, तो न्यायी व यशस्वी आहे, तो लीन आहे, गाढवावर गाढवीच्या पोरावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. प्रियानो, जुन्या करारामध्ये ज्या गोष्टी परमेश्वरानं अद्भुतरित्या अभिवचनाद्वारे संदेष्टांच्याद्वारे कळवल्या होत्या त्याच नव्या करारामध्ये परमेश्वराने येशू ख्रिस्ताच्याद्वारे पूर्ण केलेली आहे. आणि आज आनंदाची बातमी की प्रियानो, तोच प्रभू येशू ख्रिस्त नव्या करारात त्यानं ज्या गोष्टी केल्या आणि आम्हाला सांगितलेल्या आहेत आणि पहा तो येत आहे. तो राजा बनून
प्रियानो, त्यावेळेला गाढवीच्या शिंगरावरून यरूशलेमात प्रवेश झाला, पण आता आपला राजा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या मंडळीला नेण्यासाठी नव्या यरूशलेममध्ये, नव्या नगरीमध्ये आणि स्वर्गाच्या राज्यात तुम्हाला आणि मला नेण्यासाठी तो घोड्यावर बसून येत आहे. प्रियजनांनो, पहिली गोष्ट आमच्या जीवनामध्ये आज्ञापालन महत्वाचं आहे आणि या लोकांनी केलं. दुसरी महत्वाची गोष्ट 6व्या वचनात लिहिलेलं आहे, तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले. गाढवी व शिंगरू ही आणून त्यावर आपली वस्त्रे घातली व तो वर बसला. दुसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळतं, या लोकांचं समर्पण पहा. शिष्यांनी काय केलं? आपली स्वतःची वस्त्र उतरली आणि गाढवीच्या शिंगरावर घातली. काही वस्त्र रस्त्यावरती त्यांनी हातरलेली आहेत आणि होसाना होसाना म्हणत बायबलमध्ये लिहिले 8व्या लोकसभेमध्ये बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली, काहींनी झाडांच्या डहाळ्या तोडून वाटेवर पसरल्या आणि पुढे चालणारे मागे चालणारे लोक गजर करीत म्हणाले, दाविदाच्या पुत्राला होसाना, प्रभूच्या नामाने येणारा धन्यवादित असो, ऊर्ध्वलोकी होसाना. प्रियजनांनो, येशू ख्रिस्तानं आज्ञा केली, समोरच्या गावात जा. त्यांनी ते ऐकलं. दुसरं, शिंगरू सोडून आणलं. पण तिसरी गोष्ट, त्यांनी आपली वस्त्रे काढून त्या गाढवीच्या शिंगरावर टाकली, रस्त्यावर टाकली. आणि प्रियानो, हातामध्ये त्या झावळ्या घेऊन होसाना होसाना असं त्यांनी उंच स्वराने परमेश्वराचं जे स्वागत आहे ते त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये पहिली गोष्ट आज्ञापालन, दुसरी गोष्ट समर्पण. येहू ज्या वेळेला राजा झाला तेव्हा येहूनं जेव्हा सांगितलं, आम्हाला पाहायला मिळतं राजेच्या पुस्तकामध्ये, येहू म्हणाला की संदेश त्यानं माझ्या कानात येऊन सांगितलेलं आहे की देव तुला राजा करत आहे. तेव्हा सर्व नगरी ते लोक घाबरले आणि त्यांनी आपली वस्त्रे काढली आणि त्या ठिकाणी लोटांगण घातल्याचं जुन्या काळात पाहायला मिळतं. आज तुम्हासाठी आनंदाची बातमी हे आहे की आपला प्रभू येशू ख्रिस्त राजा बनून पहा, तो लवकर येत आहे. पवित्र शास्त्रात लिहिलंय, पहा तो मेघासहित येतो, प्रत्येक डोळा त्याला पाहिल, ज्याने भोसकले तेही पाहतील, ऊर बडवून काही लोक गल्ली गल्लीतून प्रियानो घेणार आहेत. परंतु आज तुम्हासाठी आनंदाची बातमी आहे की जर तुमचं जीवन आज्ञापालनामध्ये असेल, तुम्ही समर्पित जीवन जगत असाल, परमेश्वराचा होसाना, स्तुती, आराधना, ज्या प्रभू येशूने तुमच्या जीवनामध्ये आनंद दिलेला आहे, दुःख निघून गेलं, पापक्षमा मिळालेली आहे आणि तारण आणि जीवन तुम्हाला मिळालेलं आहे. आज येशू ख्रिस्त तुम्हाकडून हीच अपेक्षा करत आहे की आपण आज्ञापालन करावं, समर्पण करावं आणि त्याच्या नामाचा, उपकार स्मरणाचा ध्वनी उंच स्वराने आपण गायलं पाहिजे. प्रियानो, गाढव एक नम्रतेचं पण प्रतीक आहे, पण पापाचं पण प्रतीक आहे. येशू ख्रिस्तानं या पापाला हरवलं. येशू ख्रिस्तानं नम्रता धारण केली प्रियानो. आणि म्हणून प्रियजनानो, आजचा शुभ संदेश तुम्हाकडे येत आहे. होय, प्रभू येशू ख्रिस्तानं तो राजा बनून या जगात आला. जगातील राजाला प्रजा तयार असते, पण येशू ख्रिस्त या राजानं अंधयांचे डोळे उघडले आणि ती त्याची प्रजा झाली. बहिऱ्यांना ऐकूया असं केलं, मुखे बोलू लागले, व्यंगधड झाले, कुष्ठ शुद्ध झाले, पापी स्त्रियांना क्षमा झाल्या, अनेक जकादार, अनेक लोक त्याच्या मागून चालले. ही त्याची प्रजा होती आणि त्यांनी येशू ख्रिस्ताला राजा म्हणून स्वीकारलं. त्याने ह्या राजाची आज्ञा मांडली प्रियानो. शिंगरू आणि गाढव ते सोडून आणलं, समर्पण केलं आणि आपली वस्त्रे त्यांनी अंतरली आणि होसाना होसाना गाऊ लागले. प्रभूला आनंद झालेला आहे. आणि त्यामुळं काय झालं तर या प्रजेला या येशू ख्रिस्त या राजाबरोबर यरूशलेम नगरीत जाण्याची संधी प्राप्त झाली. यरूशलेममध्ये असणाऱ्या पवित्र सभास्थानामध्ये यांना प्रवेश नव्हता, पण येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रवेश प्राप्त झालेला आहे. आज तुम्हासाठी आनंदाची बातमी ही आहे की आज तुम्ही आनंद करत, समर्पण करत, देवाची आज्ञा पाळत येशूच्या मागून जर चालाल, प्रभू येशू ख्रिस्त हा राजा तुम्हाला आणि मला घेण्यासाठी तो येत आहे. तो नव्या नगरीमध्ये, नव्या यरूशलेममध्ये नेण्यासाठी येत आहे आणि आपल्याला त्या पवित्र स्थानामध्ये जाण्याची संधी नक्की मिळेल. आणि म्हणून या आजचा हा संदेश परमेश्वरानं तुम्हासाठी दिलेला आहे. आज जगभर हा जावयांचा सण पाम संडे म्हणून होसाना होसाना गीत गात साजरा केला जातो. परंतु ज्या परमेश्वरानं या जगावर प्रीती केली आणि आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तारणारा, मुक्तिदाता, सार्वकालिक जीवन देणारा असा राजा आज तुम्हाला मिळालेला आहे. प्रियानो, आज जगात अनेक गोष्टी घडत आहेत, परंतु आज आनंदाची गोष्ट ही आहे की 2000 वर्षापूर्वी परमेश्वरानं भविष्यवाणी केली होती
जकऱ्याच्या मुखातून, हे सियन कन्ये आनंद कर, गजर कर, कारण तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून तुझकडे येत आहे. आणि नव्या करारामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे ही भविष्यवाणी पूर्ण झाली. येशूनं शिष्यांना सांगितलं, समोरच्या गावात जा. ते गेलेत गाढवी आणि शिंगरू सोडून आणलं. त्याने आणलं आणि त्यांनी समर्पण केलं, आपली वस्त्र शिंगरावरती घातली. होसाना होसाना गायला आज तुमच्यासाठी संधी आहे की आज्ञापालन करा, समर्पण स्वतःचं प्रभूच्या हाती करा, हात उंचावून सोर उंचावून प्रभू येशू ख्रिस्ताचं उपकार स्मरण करा, त्याला रोज धन्यवाद द्या. तो राजा तुम्हाला आणि मला प्रजा बनून येणाऱ्या दिवसांमध्ये तो नक्की नव्या यरुशलेमात, नव्या नगरीमध्ये आणि सार्वकारी जीवनामध्ये तो राजा आम्हाला घेऊन जाण्यासाठी तो गाढवीवर आता नाही, घोड्यावर बसून तो येत आहे. म्हणून शास्त्रामध्ये येशू स्वतः म्हणाला, पहा मी लवकर येतो, तुम्हासाठी माझ्याजवळ द्यावयास वेतन आहे. आणि प्रियानो, आज तो प्रभू येशू ख्रिस्त त्याची येण्याची चाहूल लागलेली आहे. काय तुम्ही आज्ञापालन करत, समर्पण करत आणि त्याच्या होसांना होसांना गात त्याच्या मागून नव्या नगरीत यरुशलेममध्ये जाण्यासाठी सिद्ध आहात काय? देवबाप करो. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला, ज्यानं तुमचे डोळे उघडले, ज्यांनी तुम्हाला शुद्ध केलं, ज्यांनी तुम्हाला पाप क्षमा केले, ज्या येशूने तुम्हाला रोगमुक्त केलं, ताराने जीवन दिलेलं आहे, तो तुमच्या जीवाचा राजा आहे. त्या येशू ह्या राजाची प्रजा बनून राहा, त्याला समर्पण करा, त्याची आज्ञा पाळा आणि मग नक्की तुमचा प्रवेश प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे त्याच्या नगरीत नव्या यरुशलेमात नक्की होईल. देवबाप करो. तुम्हाला परमेश्वर आशीर्वादित करो. या आपण प्रार्थना करूया. स्वर्गीच्या पित्या परमेश्वरा, येशूच्या नावात आभार मानितो. तू आम्हासाठी राजा दिला आहेस. तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. प्रभेश तू आमच्यासाठी राजा बनवून आलास, आम्हाला तू आपली प्रजा बनवलीस, आमची नेत्र तू उघडलीस. आभार मानतो. आम्हाला येशू तू शुद्ध केलंस, तुझ्या कृपेनं तारण दिलं, नवीन जीवन दिलेलं आहे. हे प्रभू येशू, आम्हा सर्वांना, हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाला येशू तुझी प्रजा बनवून प्रभू तुझ्या मागून चालण्यासाठी तू सहाय्य कर. तुझा होसाना होसाना गाण्यासाठी सहाय्य कर. प्रभू येशू, जे तुझं लवकर येणं होत आहे, तुझ्या समेत, तुझ्या ठाई, तुझ्या बरोबर आम्ही नव्या नगरी यरुशलेमात आम्ही असावं, म्हणून या प्रत्येकाचं सहाय्य कर. येशूच्या नावाने मागतो, आमेन. देवबाप तुम्हा सगळ्यांना खूप खूप आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. पाम संडे होसानाच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. प्रेज द लॉर्ड.